श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवी लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये सतत वास राहण्यासाठी तुम्ही शुक्रवारी हे नक्कीच करा। त्याचबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा जेणेकरून तुम्हाला सर्व लक्षात येईल। शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा आहे। हे उपाय केल्याने लक्ष्मी माता आपल्या घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे आणि प्रभावशाली असे हे सोपे उपाय जाणून घ्यायचे आहेत आणि ते उपाय तुम्ही शुक्रवारी नक्कीच करा। हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे। तसेच शुक्रवार हा लक्ष्मी देवीचा आहे असे देखील आपण सर्वच जण मानतो। शुक्रवारी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा केल्यास घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे देखील हळूहळू दूर होतात। ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत। हे उपाय केल्याने लक्ष्मी माता आपल्या घरी सतत नांदते आणि यासाठी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये काही सोपे उपाय सांगणार आहे। तर हे तुम्ही नक्कीच जाणून घ्या आणि शुक्रवारी करायचे हे उपाय आहे। तर त्यातील नंबर 1 चा उपाय आहे तो म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करा आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र, श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे तुम्ही पठण करा। धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात। पैशाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हा सर्वात प्रभावशाली, शक्तिशाली असा हा उपाय मानला जातो। यासोबतच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आणि जीवनात समृद्धी, शांती, सुख प्राप्त होते अशी ज्योतिषशास्त्राची मान्यता आहे। घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा, कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये किराणा भरताना शुक्रवारी भरला तर तुम्हाला नक्कीच बरकत जाणवेल। बघा तुम्ही करून। सुख समृद्धीसाठी शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल तुम्ही अर्पण करा। ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे। शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फूल ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी तुम्ही ते अर्पण करा। असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग देखील तुम्हाला सुखकर होईल अशी मान्यता आहे। त्यानंतरचा उपाय आहे तो देखील खूप सहजरित्या करता येईल। लक्ष्मीची पूजा करताना तुम्ही हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही 4 कापूर आणि 2 लवंगा घ्या। यानंतर 4ही कापूर जाळून त्यावर लवंगा टाकून माता लक्ष्मीची आरती करावी। असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट व्हायला मदतच होईल। लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा देखील सर्वात सोपा आणि प्रभावशाली असा हा उपाय आहे असे सांगितले जाते। त्यानंतरचा उपाय आहे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी उपवास करू शकता। तसेच खीर बनवा आणि ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि नंतर 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींना प्रसाद म्हणून वितरित करा। यानंतर तुम्ही त्यांना फळे दान करू शकता। हा उपाय तुम्ही सलग 21 शुक्रवार करा। असे केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि ऊर्जातून तुम्हाला तुमच्या जर काही घरी कर्ज असेल तर तुम्हाला कर्जातून नक्कीच मुक्ती मिळेल असे मानले जाते। शुक्रवारी लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांना द्यावे। असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते। तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरताच भासत नाही। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये
साक्षात देवी लक्ष्मीचा निरंतर घरात वास राहण्यासाठी साधे सोपे आणि आपण सहजरित्या करू शकतो असे आजच्या व्हिडिओमध्ये उपाय जाणून घेतलेले आहेत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.